अथ श्री साई सच्चरित अध्याय 30। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। ओम नमो जी साई सदया भक्तवत्सला करुणालया दर्शने वारिसी भक्त भवभया नेसी विलया आपदा आरंभी वसती निर्गुणी तो तू भक्तान भावाची आगुणी ओऊनी आणिलासी सगुणी संत चुडामणी साईनाथा निज भक्तोद्धार कारण कार्य संता सर्वदा अपरिहार्य तू तर संत वृद्धाचा आचार्य तुझसी अनिर्वार्य ते आहे जी धरिले तव चरणद्वय पावले सकळ कल्मिषलय जाहला पूर्व संस्कारोदय मार्ग निर्भय निष्कंटक आठवुनिया आपुले चरण येती महातीर्थीचे ब्राह्मण करीती गायत्री पुरश्चरण पोथी पुराण वाचिती संस्कारहीन अल्पशक्ती काय म्हण आम्ही जाणू भक्ती टाकिले जरी आम्हा समस्ती असाई न देती अंतर जयावरी ते कृपा करीती अचिंत्य महाशक्ती पावती आत्मा नात्म विवेक संपत्ती सवेची प्राप्ती ज्ञानाची साई मुखवचन लालसे भक्तजन हो निपिसे शब्द शब्दांचे जोडून ठसे पाहत भरवसे प्रतिती निजभक्तांचा मनोरथ जाणे संपूर्ण साईनाथ पुरविताही तोच समर्थ तेणेची कृतार्थ तद्भक्त धाव पाव गा साईनाथा ठेवितो तुझिया चरणी माथा विसरोनिया अपराधा समस्ता निवारी चिंता दासाची ऐसा संकटी गांजिता भक्त स्मरे जो साईनाथा तयाचिया उद्विग्न चित्ता शांतिदाता तो एक ऐसे साई दयासागर कृपा करीते झाले मजवर तेणेच वाचका झाला हा सादर ग्रंथमंगलकारक ना तरी माझा काय अधिकार कोण हे कार्य घेता शिरावर ज्याचा तोच निरविता असल्यावर कायसा भारमजवरता असता मध्वाचा प्रकाशक साई समर्थ ज्ञानदीपक ध्यात अज्ञानतम विध्वंसक किमर्थ साशंक असावे त्या दयागन प्रभूचा भरवसा तेणेन वाटला श्रम अणुमात्रसा पुरला माझे मानी मनीचा धिंवसा कृपा प्रसाद हा त्याचा ही ग्रंथरूपी संत सेवा माझ्या पूर्व पुण्याईचा ठेवा गोड करुणी घेतली देवा धन्य दैवाचा तेणे मी कथाध्यायी जाहले श्रवण नाना परीचे दृष्टांत देऊन कैसे भक्तांचं बोध प्रदान साई दयाघन करीत ते आता प्रकृताध्यायी एक सप्तशृंगी देवीचे उपासक तयांचे हे गोड कथानक आनंददायक परिसिजे देवदेवी द्विजभक्तांप्रती कैसे निरविती संताहाती ही तरी एक चमत्कृती सादर चित्ती अवलोका महाराजांच्या कथा बहुत एकाहुनी एक अद्भुत ही कथा श्रवणोचित सव्वचित्त परिसावी कथा नवे हे अमृतपान येणे पावाल समाधान कळोन येईल साईंचे महिमान व्याकपण ही तेच तैसेच चिकित्सक आणि तर्कवादी इव्ही न लागावेत यांच्या नादी येथे नाही वादावादी प्रेम निरवधी पाहिजे ज्ञानी असून वावा भाविक श्रद्धाशील विश्वासुक किंवा संता घरीचा पाहिक इतरा या माईक कहाण्या हा साई लीला कल्पतरू निर्विकल्प फलपुष्पधरू असेल भक्त भाग्याचा सदरू तोची उतारू येतळी एका हो कथा परमपावनी परमार्थिया मोक्षदानी सकळ साधना कोटी मुखरणी कृतकल्याणी सकळिका सहजे जडजीवोद्धारण ते हे साई कथामृतपान प्रापंचिकांचे समाधान मोक्ष साधन मोक्षवा करिता एक कल्पना येथ पावे आणि कल्पनातीत म्हणून महिमाड हो निविनित श्रोतया पालवित श्रवणार्थ ऐसे एक एक कथा कथिता वाढेल लीला रसास्वादता होईल समासा समाधान भवोद्वार्ता साई समर्था ती हीच जिल्हा नाशिक ग्रामवणी काकाजी वैद्यक नाम कोणी असती तेथे वास्तव्य करुणी उपाध्याय ते स्थानी देवीचे
देवीचे नाम सप्तशृंगी उपाद्य स्थिर अंतरंगी अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी संसार संगी गांजले येता कालचक्राचा फेरा मग मन हे भोवे जैसे जैसा भोवरा देहही दावे सैरा वैरा शांती क्षणभरा दाला देना तेणे काकाजी अति दुःखित जाऊनिया देवळा अंत देवी पाशी करुणा भाकित चिंता विरहित वावया मनोभावे केला धाव देवी तुष्टली पाहुनी भावा तेच रात्री दृष्टांत व्हावा श्रोती परिसावा नवलावा देवी सप्तशृंगी आई काकाजीच्या स्वप्नी येई म्हणे तू बाबांपाशी जाई मन होईल सुस्थिर हे बाबा कोटील कवण करील देवी स्पष्टीकरण म्हणवून काका जय उत्कंठित मन नयनोन्मिलन पावले जिज्ञासा ती तैसीच राहिली स्वप्नवूर्ती नातकाळ मावली काकाजीने बुद्धी चालविली बाबा जे वदली ते कोण असतील बाबा त्र्यंबकेश्वर काकाजी मनी हाच निर्धार निघाले घेतले दर्शन सत्वर राहीना स्थिरता मनाची काकाजीने 10 दिवस त्र्यंबकेश्वरी केला वास अखेरपर्यंत राहिला उदास मनोल्लास लाधेना जाईना मनाची दुश्चित्तता क्षमेना तयाची चंचलता दिवसे दिवस वाढे उद्विग्नता निघाला मागुता काकाजी नित्य प्रातः स्नान करी रुद्रावर्तन लिंगावरी संततधार अभिषेक धरी पर्यंतरी अस्थिर पुनश्च जाऊनी देवीद्वारी वदे का धाडिले त्र्यंबकेश्वरी आता तरी मज स्थिर करी या येर झाडी नकोगे ऐणे परियती काकुळती दावा करीतो देवी प्रती देवीच्या दर्शन दे राती वदे दृष्टांती तयाते म्हणे मी जे बाबा वदत ते शिर्डीचे साई समर्थ त्र्यंबकेश्वरी गमन किमर्थ केले का निरर्थक कळेना कोठे शिर्डी कैसे जावे बाबा हे न आपणा ठावे आता हे जाणे कैसे घडावे नकळे वावे कैसे हेई कैसे की परी जो संत चरणी रत मनी धरी दर्शन हेत संतची काय परी अनंत सदिच्छा पूर्वित तयाची जो जो संत तो अनंत नसे लवलेश उभयांत किंबहुना उभय मानणे हेची द्वैत संता द्वैत अनंती चालून जाईन संत दर्शना स्वेच्छा पुरविन मनीची कामना ही तो केवळ अभिमान वल्गना अघटित घटना साय संतांची विना आलिया संतांच्या मना कोण जाईल तयांचे दर्शना आश्चर्य तयांच्या सत्तेविना पान हलैना वृक्षाचे जैसी जयाची दर्शनोत्कंठा जैसा भाव जैसी निष्ठा सानंदानुभव पराकाष्ठा भक्तश्रेष्ठा लादते कैसे जावे साई दर्शना इकडे काकाजीस ही विवंचना तिकडे तयांचा शोधित ठिकाणा पातला पाहुणा शिर्डीचा पाहुणा तरी काय सामान्य अवज्ञान परिस जो बाबांसमान्य जयाच्या प्रेमास तुळे नान्य अधिकारही धन्य जयाचा माधवराव नामाभिवधान तदेश पांडेपणाचे वतन बाबांपाशी अति लढिवाळपण चालेना आन कवणाचे सदा सर्वदा प्रेमाचे भांडण अरे तुरेची एकेरी भाषण पोटच्या पोरासम प्रेम विलक्षण पातला तत्क्षण वणीस बाळास जव जाहले दुखणे आईने देवीस घातले गाराणे तुझ्या ओटीत घातले हे ताणे तारणे मारणे तुझकडे बाळ माझे बरे होता चरणांवरी घालील तत्वता ऐणे परी देवीस नवसिता लादली आरामता बाळास वैद्यकाय देवकाय कार्यउरकता विसर होय विपत्त कालीच नवसाची सय पावे जव भयन फेडिता कित्येक वर्षे महिने दिवस लोटले विसरले केलेला नवस अंती मातेने अंतसमयास माधवरावांस विनविले बहुता वर्षांचा हा नवस फेडता फेडता आले हे दिवस बरवीन दीर्घसूत्रता बहुवस जाई गा दर्शनास देवीच्या तैसेच मातेच्या 2 स्तनास खांडके पडून त्रासली असोस ओनिया बहु धूस क्लेश आणि काही देवीस नवसिले येते माते लोटांगणी तारिसील जरी या यातनांतुनी रौप्य स्तनद्वय तुझवरुनी ओवाळुनी वाहिन तोही नवस राहिला होता फेडू फेडू म्हणता तोही आठवला मातेच्या चित्ता देहावसानता समयास देऊनी बब्यास याचीही आठवण फेडीन म्हणून
घेऊनी वचन माता होण्या निर्वासन गेली समरसोन हरिचरणी पुढे मग जाऊ जाऊ म्हणता दिवस महिने वर्षे लोटता माधव रावांस जाहली विस्मरणता नवस फेडिता राहिले ऐणे परी वर्षे 30 होता काय घडले शिर्डीस ज्योतिषी एक करीत प्रवास त्याच नत्सानास पातला ज्योतिविद्येचे ज्ञानगहन जाणे भूत भविष्य वर्तमान अनेक जिज्ञासू तृप्त करून वाहवा मिळू लागला राहिला श्रीमंत केशवरावजी बुट्टी आदी करुणी बहुतांच्या गोष्टी वर्तवुनी सकळांची संतुष्टी उठाउठी संपादिली माधवरावांचा कनिष्ठ भ्राता बापाजी बुले आपुले भविष्य पुसता ज्योतिषी तो झाला वर्तविता देवीची अप्रसन्नता तयावर म्हणे मातेने केलेले निवास तिच्या देहांतच्या तचिया समयास तिने तुझ्या ज्येष्ठ बंधूस फेडावयास आज्ञापिले ते न फेडिता आजवरी नडा देते देवी भारी माधवराव येता घरी बापाजी सारी कथा कथी कथा माधवरावास पटली कोण सुवर्णकार आमंत्रण करविले 2 रौप्यस्तन गेले की घेऊन मशिदी घालून बाबांस लोटांगण पुढे ठेवून दोन्ही स्तन वदते झाले बाबां लागून म्हणती घ्या फेडून ते नवस तूच आमची सप्तशृंगी तूच देवी आम्हा लागी ही घे वाचा दत्त देणगी घेऊनी उगी राहावे बाबावती प्रत्युत्तरी जाऊनी सप्तशृंगीच्या मंदरी वाहे तिची 30 चरणांवरी स्तने ही साजरी निज असते पडता ऐसा बाबांचा आग्रह माधवरावांच्या मनाचाही ग्रह तैसाच होऊन सोडले गृह जाहला निग्रह दर्शनाचा घेतले बाबांचे दर्शन प्रार्थिले शुभ आशीर्वचन करोनी उदी प्रसाद ग्रहण अनुज्ञा घेऊन निघाले आले पाहते सप्तशृंगीस लागले कुलोपाध्याय शोधावयास सुदैवे काकाजीचेच गृहास अनायास प्राप्तते काकाजीच्या उत्कंठापोटी शीघ्र व्हावी बाबांची भेटी तोचही माधवरावांची गाठी हे काय गोटी सामान्य आपण कोण कोटीला पुसता शिर्डी उंची आले समजता काय त्या आनंदा पारावत वारता पडली उभयता मिठीच ऐसे ते दोघे प्रसन्नचित्त साईलीला गात गात पूर्ण होता नवसकृत्य उपाध्ये निघत शिर्डी ते माधवरावांसारखी सोबत ती लादली ऐसी अकल्पित उपाध्ये बुवा आनंदभरित मार्गलक्षित शिर्डीचा नवस फिटता शीघ्रगती दोघे पातले शिर्डी प्रती येताच साई दर्शना निगती परमप्रीती सोत्कंठ आधी जैसी मनाची आवडी तैशाच पावली निघाले तातडी पातले काकाजी गोदे तडी जेतून शिर्डी सन्निध पुजारी वंदी व बाबांचे चरण करीत सजलनयनी स्नपन होऊनी दर्शन सुख संपन्न चित्त प्रसन्न झाले देवीचा दृष्टांत होता यदर्थ दृष्टी देखता ते बाबा समर्थ काकाजी सुखावले यथार्थ पुरला मनोरथ त्यांचा असो काकाजी सुखसंपन्न दर्शन सेवने चित्त प्रसन्न झाले खरेच निश्चिंत मन कृपा घनवर्षणे हरपले मनाचे चंचलपण स्वये जहाले विस्मयापन्न पापणांसची पुसती आपण काय विलक्षण ही करणी नाही काही वदले वचन नाही प्रश्न समाधान नाही दिदले आशीर्वचन केवळ दर्शन सुखदायी माझी चंचल चित्तवृत्ती केवळ दर्शने पावली निवृत्ती लादली अलौकिक सुखसंवृत्ती दर्शन महती या नाव साई पायी जडली दृष्टी तेणे वाचेस पडली मिठी करणी परिसता बाबांच्या गोष्टी आनंदपोटी न समाये उपाध्ये बुवा निजभावेसी शरण गेले समर्थांसी पावते झाले निजसुखासी विसरले वृत्तीसी पूर्वीला ऐसे काकाजी 12 दिवस राहते झाले तै शिर्डीस होऊन या सुस्थिर मना मानस सप्तशृंगीस परतले स्वप्नांसही लागे काळ उष काळ वा प्रातः काळ तेव्हा जी पडती तीच सफळ स्वप्ने निर्फळ तदितर ऐसी सार्वत्रिक प्रसिद्धी परी या शिर्डीच्या स्वप्नांची सिद्धी पडोत ती कुठे आणि कधी भक्ता नबाधित अनुभव ये अर्थीची अल्पवार्ता सादर करीतो श्रोतयांकरिता कौतुक वाटेल परमचित्ता श्रवणोल्लासता वाढेल 2 प्रहरी एके दिवशी बाबावरती दीक्षितांपाशी टांगा घेऊन जा राहत्यासी कुशाला भावसी घेऊन ये
जाहले की दिवस बहुत बेटा वयाची मनी आर्त म्हणावे बाबांनी तुम्हान प्रत भेटी प्रित्यर्थ बोलाविले करुनिया आज्ञाभिवंदन दीक्षित गेले टांगा घेऊन कुशाल भाऊ भेटले तत्क्षण निवेदिले प्रयोजन आगमनाचे ऐकून या बाबांचा निरोप कुशाल भाऊ आश्चर्यामुप म्हणती हाच उठलो घेऊन झोपेत आज्ञापत हेची मज आतच मी दुपारा जेवणी करीत असता आरामशयनी डोळ्यास डोळा लागता क्षणी बाबा ही स्वप्नी देच वदत म्हणाले आताच शिर्डी सचल माझी इच्छा जाहली प्रबळ करू काय घोडे न जवळ मुलास कळवाया धाडिले मुलगा वेशीच्या बाहेर पडला तोच आहा आपला टांगा आला दीक्षित विनोदे म्हणती तयाला तदर्थच मजला आज्ञा पिले आता स्वय येत असला तर टांगा बाहेर आहे तयार मग ते शिर्डीस आनंद निर्भर दीक्षितांबरोबर पातले तात्पर्य कुशाल भाऊ भेटले बाबांचेही मनोरथ पुरले कुशाल भाऊ भाऊ गैवरले पाहून या लिलेस बाबांच्या एकदा एक पंजाबी ब्राह्मण रामलाल नामाभिधान मुंबईमध्ये स्वस्ता जाण बाबांनी स्वप्न दिले तया दिडवायू रवी वरुणादी देवता यांच्या अनुग्रहाची सत्ता बाह्यांतकरण विषयग्राहकता जागरिकता त्या नाव विरमे जव सकल इंद्रियगण होई जाग्रत संस्कार प्रबोधन गाय ग्राहक रूपे स्फुरण असे हे लक्षण स्वप्नाचे त्याचे स्वप्न तो विलक्षण ठावेन बाबांचे रूपलक्षण पूर्वी कधी नाही दर्शन मजकडे येऊन जा म्हणत आकृतीवरून दिसले महंत परीन आठावे ते कोटे वसत रामलाल होऊन जागृत विचारा कुलित झाला जावे ऐसे वाटले मना पत्ता नाही ठाव ठिकाणा परी जो तयासी बोलावी दर्शना तयाची रचना तो जाणे मग तेच दिवशी दुपारी सहज रस्त्याने मारिता फेरी छबे एक दुकानावरी पाहुणी अंतरी चमकला स्वप्नी जे रूप दिसले तयाला तेच ते गमले रामलाला विचारपूस कराया लागला दुकानदाराला तात्काळ लक्ष लावणी छबी पाहणे कोण कोटील आहेत हो हे लक्ष लावणी छबी पाहे कोण कोटील आहेत हो हे कळता हा साई शिर्डीत आहे स्वस्त राहे रामलाल पुढील पत्ता पुढे लागला रामलाल शिर्डीस गेला बाबांच्या निर्वाण काला पर्यंत राहिला त्यांपाशी आपुल्या भक्तांचे पुरवावे हेत आणावे तयास दर्शनार्थ पुरवावे स्वार्थ वा परमार्थ हेची मनोरथ बाबांचे ना तरी ते आवाप्त काम स्वये सर्वदा निष्काम निस्वार्थ निरहंकार निर्मम भक्त कहो कामैक अवतार क्रोध ज्याचा घेईन वारा द्वेषास जेथे न लावे तारा डोळा न देखे जो उदरम भरा साधू करा तो समजावा सर्वाठाई प्रेम निस्वार्थ हाच ज्याचा परमपुरुषार्थ वेची न धर्म विषयात व्यतिरिक्त वाचाही व्यर्थ फळभरी सारांश माझा धरुणी हात लिहून घेता हे निजचरित भक्तिभावे स्मरणरत हेची की निद येतील म्हणून हेमाड अतिविनित नित्य शोतया हेची विनवित होऊनी श्रद्धा भक्ती समन्वित साई सच्चरित परिसावे तेणे मनास होईल शांती उपजेल व्यसन मग्ना उपरती जडेल साई चरणी भक्ती भव निर्मुक्तीदायक असो पुढील अध्यायी आता संन्यासी विजयानंदाची कथा जयास मानस सरासी जाता लादली निर्मुक्तता निजपदी भक्त मानकर बाळाराम तया हितैसाच दिदला विश्राम तोच नूलकर मेघांचा काम पूर्वी प्रकाम साईनाथ व्याघ्रासारखा क्रूर प्राणी तयाही दिदला ठाव चरणी ऐशी अगाध साईंची करणी श्रवणा पर्वणी महोत्सव स्वस्ति संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवसाधिक कथा कथनम नाम त्रिशतमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथाय नमः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शिवं भवतु।